पालघर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांपूर्वी प्रभाग रचनेवरून मोठा वाद पेटलाय। भाजपच्या माजी नगरसेविका अलका राजपूत यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत ही प्रभाग रचना राजकीय दबावातून बदलल्याचा आरोप केलाय। पालघर नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। माजी नगरसेविका अलका राजपूत यांनी आरोप केला आहे की 4 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना मंत्रालयात बोलावून दबाव टाकला आणि मनमर्जीने प्रभाग रचना बदलण्यास भाग पाडले। या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे। 5 ऑगस्टच्या रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव थांबवून बेकायदेशीर बदल करण्यात आले आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 6 ऑगस्ट रोजी मंत्रालयात तो प्रस्ताव पाठवण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। या बदलामुळे सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांनाही फटका बसणार असल्याचं बोललं जातंय। महायुतीतील भाजपचे माजी नगरसेवकही यामुळे नाराज असून जिल्हा पातळीवर राजकीय गोठात मोठी खलबते सुरू आहेत। यातच पालकमंत्री गणेश नाईक यांनी देखील लक्ष घालून जिल्हा प्रशासनाला जाब विचारल्याची माहिती आता समोर येते। पालघर नगर परिषदेचे प्रारूप प्रभाग रचना नियमानुसार झालेली आहे। आक्षेप किंवा सूचना असल्यास नागरिकांनी नोंदवाव्यात असं मत पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंद्राणी जाखड यांनी व्यक्त केलंय। प्रभाग रचनेवरील या आरोपांमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे। या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे आता पालघर वासियांचं लक्ष लागलंय।